हाय गाईस, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चालतो आहे फॅमिली पिकनिकला. तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये खूप मस्ती मजा सगळं बघायला मिळणार आहे. तर आता आम्ही स्टेशनला पोहोचलो आहे. तर ट्रेन भेटली, आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. आम्ही पोचलो नालासोपाऱ्याला. इथे आई आहे, इथे माझी मामी आहे. आम्ही सगळे ओला करून विरारला जरा निघालो. तर आम्हाला जाता जाताच वाटेतच पाऊसच भेटला. एवढा जोरात पाऊस, खूप मोठा पाऊस होता आणि वातावरण खूप छान वाटत होतं. तर आता आम्ही इथे फायनली पोहोचलो. बॅग्स काढतो आम्ही आणि आतमध्ये जातोय. आता एंट्री करू. आम्ही पिकनिकसाठी आलो आहे निसर्ग फार्म हाऊसला, विरारमध्ये आहे हे. तर इथे आम्ही एंट्री करतोय. इथे आहे आई, इथे आहे मामा आणि मामी. आम्ही फायनली एंट्री केली आतमध्ये. बघू शकतात की किती फार्म हाऊस मोठं आहे, खूप भारी आहे, छान आहे. तुम्हाला फार्म हाऊसचा मी टूर देतेच, पण पहिले आपण आतमध्ये जाऊया. बाहेर बसण्यासाठी पण जागा केली आहे त्यांनी. इथे त्यांनी पाळलेला कुत्रा आहे. हा यांचा आहे लिव्हिंग रूम. आलो आतमध्ये, फ्रेश विश होऊ आणि मग एक्सप्लोर करू. आता आम्ही एक्सप्लोर करायला आलो आहे. रिसॉर्ट नाही, फार्म हाऊस. खूप मोठं आहे फार्म हाऊस. प्रत्येक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी असे झुले लावले आहेत, बसण्यासाठी जागा लावली आहेत. आणि आम्ही फ्रेश होऊन लगेच गेलो फोटो काढायला. तर इथे आहे स्विमिंग पूल, छोटेसे स्विमिंग पूल आहे. तिथेच आम्ही फोटो काढले. तर तुम्ही बघूच शकतात. ते फोटोज काढतोय आम्ही आणि तुम्ही वातावरण बघू शकतात. खूप जोरात पाऊस पडणार असं वाटतंय. ते मामा माझा फोटो काढतोय आणि त्यांनी फार्म हाऊसमध्ये खूप सारी झाडं लावली होती, छान छान होती. इथे तुम्ही बघूच शकतात फुलं किती छान आली आहेत, सुंदर दिसत आहेत ती. आम्ही फोटोज काढून झाल्यानंतर येऊन बसलेलो. आमचा चहा नाश्ता वगैरे झाला आणि मी बाकीच्या मंडळांची वाट बघतच होतो. आणि तोपर्यंत इथे आमची रात्रीच्या झोपण्याची सोय चालू आहे, म्हणजे गाद्या आणतात ते. आमची बाकीची मंडळी आली आहेत, अर्धीच मंडळी आली आहेत, पूर्ण नाही आलीत अजून. ती आता रिसॉर्टला एक्सप्लोअर करत आहेत. तोपर्यंत आम्ही ते झुला एन्जॉय करतो आहे. इथे चालू आहे आता फोटो सेशन. ती मंडळी बाकीची आहेत ती स्विमिंग पूल एक्सप्लोअर करत आहेत आणि मग इथे काळोख झाला आहे. मी आणि स्वानंदी झुल्यावर बसलो आहे आणि ती मंडळींचा आता चहा नाश्ता चालू आहे. सगळे खूप दिवसानंतर भेटलेत तर बोलत आहेत एकमेकांशी, चहा नाश्ता करत आहेत. ते बोलत आहेत सगळे. तोपर्यंत आम्ही दोघी खूप मजा करतो आहे झुलाची. तर आमची बाकीची पण मंडळी आली इथे फायनली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भैया, हॅपी बर्थडे टू यू.
तर धैर्याचा बर्थडे होता तो आम्ही इथे सेलिब्रेट केला. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. नाश्ता म्हणजे स्नॅक्स केला, थोडं खाल्लं. स्नॅक्स खाऊन झाल्यानंतर आमचं स्टार्टर आलं, चिकन. मी सगळे चिकन खात होतो. नंतर आमची अजून 2-3 मंडळी राहिली होती, ती आली, ती त्यांचा नाश्ता करतात. नंतर आम्ही स्टार्टर खाऊन झाल्यानंतर आम्ही खेळायला बसलेलो, मेंढीकोट खेळत होतो. खूप मजा आली आम्हाला. तर आमचं मेंढीकोट खेळून झालं आहे आणि इथे आमची जेवणाची लाईन लागली. आता आम्ही जेवायला गेलो. इथे जेवण आमच्यासाठी बुफे स्टाईल जेवण होतं. दोन्ही ऑप्शन होते, नॉनव्हेज आणि व्हेज, बुफे स्टाईल. तर इथे जेवण झालं त्यांचं, अर्ध्यांचं बाकी आहेत, अर्धे अजून जेवत आहे. सगळ्यांनी लाईन लावली जेवणासाठी. हेच माझे काका की जे जेवत आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे अजून एक बड्डे होता आयुष दादाचा, जो दुसऱ्या दिवशी होता, जो आम्ही 12 वाजता सेलिब्रेट केला. Once more. Birthday to you. Happy birthday. सगळ्यांनी तिकीट दाखवा. लाडकी बहीण योजनेचा आम्हाला चेक मिळालेला आहे. तुला स्विमिंग येतं ना? स्विमिंग येतं ना? मग काय प्रश्न आहे? ती फोटो करते, व्हिडिओ करते. मला हे असं हो, मला ते आवडतं केसाला वगैरे बांधायला. ते मिळालं पूर्ण तयारी झाली होती. हा तेच ना, मला पण केसाला कॅप पाहिजे होती. मला केस नाही. स्विमिंग पूल लहानच होता म्हणून काय एवढं वाटलं नाही, म्हणून मी उडी मारून स्विमिंग केली. पण असंही मला स्विमिंग येतं. नारुतो
हातावर आडवं घेणार. आमचं सगळ्यांचे स्विमिंग करून झाल्यानंतर आम्ही सगळे फ्रेश होऊन बसलेलो आणि ते सगळे अंताक्षरी खेळत होते. आम्ही आता निघालाय जस्ट. मला दाखवू नाही शकली. आम्ही अंताक्षरी खेळून आता जेवलो आणि मग निघालो. संकेत मामा इथे आहे संकेत मामा. बाय बाय करतो. आम्ही सगळ्यांना बाय बाय करून निघालो घरी जायला परत.